विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून ज्या नगरपालिकेकडे पाहिलं जातं ती नगरपालिका म्हणजे बारामती नगरपालिका। यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी चुरस होणार आहे। भाजप, रासप, शिवसेना या पक्षांनी बारामती विकास आघाडी स्थापन केली आहे, तर बहुजन समाजवादी पार्टीने आपले स्वतंत्र 27 उमेदवार उभे करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस समोर एक मोठं आव्हान निर्माण केलंय। पुणे जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असा नावलौकिक असलेल्या बारामती नगरपालिकेची निवडणूक येत्या 14 डिसेंबरला होते। सर्वात जुनी नगरपालिका असली तरी मात्र विकासात बारामती पॅटर्न म्हणून ती ग्रामीण भागातील नगरपालिकांमध्ये सर्वात आघाडीवर आहे। मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले होते। केवळ एकाच जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाला होता। यंदा बारामती विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपचे नेते करतायत। बारामतीचे आमचे 39 नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष आहे। अशा 40च्या 40 सीटवर आम्ही त्यांच्यासमोर एक तगडा आव्हान उभा केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टी प्रणित बारामती विकास आघाडीचाच होईल आणि नगरसेवक सुद्धा आम्ही मेजॉरिटीने निवडून आणू। बारामतीतील मतदार हे सुज्ञ आणि जाणकार आहेत। बारामती विकास आघाडीच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहणार असल्याचा विश्वास विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व्यक्त करतायत। आमचे सगळेच्या सगळे बारामती विकास आघाडीचे आणि भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेले कमळ आणि आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल काही आम्हाला 100% खात्री आहे। बारामतीतील दलित वस्ती आणि बहुजन समाज हा विकासापासून दूरच राहिल्याचा आरोप बहुजन समाजवादी पार्टीने केलाय। बहुजन समाजवादी पार्टीचे 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बारामतीमध्ये विकासाच्या खोट्या गप्पा मारल्या जातात। विकास मात्र पवार कुटुंबियांच्या जे जवळचे लोक आहेत, जे लाटजी वर्ग आहेत, त्या लाटजी वर्गाचाच झालेला असून बारामतीतील दलित आणि मुस्लिम बहुल एरियामध्ये विकास काही झालेला दिसत नाही। विरोधकांनी कितीही आरोप केले तरी विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। विरोधक काही म्हणत असतील, मोठं आव्हान आहे, असं आहे, तसं आहे, परंतु मी आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगू इच्छितो की बारामती शहरामध्ये नगराध्यक्ष त्याच प्रकारे आमचे 39 नगरसेवक हे सर्व प्रचंड बहुमतांनी निवडून येणार आहेत आणि आपल्याला विशेष सांगतो की बारामती शहरामधील जनता ही आदरणीय दादावर प्रेम करणारी जनता आहे। देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यानं पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होणार, यासाठीच स्वतः मुख्यमंत्री प्रचारासाठी बारामतीच्या रिंगणात उतरले आहेत। मात्र बारामती शहरातील मतदार यंदा कुणाला पसंती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। जावेद मुरानी, झी मीडिया, बारामती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।